किल्ले विजयदुर्ग. आम्ही भल्या सकाळीच देवगडवरून विजयदुर्गाला पोहोचलो. नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ एडिट क्विक प्रोडक्शन्सच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुका आपण एक्सप्लोर करत होतो. अनेक बीचेस पाहत होतो. आजचा आमचा शेवटचा दिवस आहे या सहलीतला आणि आम्ही पाहत आहोत विजयदुर्ग किल्ला. तोच विजयदुर्ग किल्ला जो कायम अभेद्य आणि अजिंक्य राहिला. मराठा साम्राज्य ज्याने गाजवलं, मराठा साम्राज्यातलं आरमार ज्या कान्होजी आंग्र्यांनी गाजवलं, अशा सर्व गोष्टींचा साक्षी असलेला हा विजयदुर्ग किल्ला. आपण आज त्याची सफर करणार आहोत. पाहत राहा आमचा यूट्यूब चॅनल एडिट क्विक प्रोडक्शन्स. कोकणचे विविध व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित मिळतील. मित्रांनो, या अगोदर केलेला गडकिल्ले कसे पाहावेत हा एपिसोड जर तुम्ही पाहिला नसेल तर तो जरूर पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता पाहूया विजयदुर्ग. मी आहे विजयदुर्गच्या प्रवेशद्वाराजवळ. माझ्या उजव्या बाजूला प्रवेशद्वाराच्या जर तुम्ही पाहिलं तर एक प्राचीन हनुमानाचं मंदिर आहे. हे आहे ते हनुमानाचं मंदिर. सुमारे 820 वर्षे जुना असलेला हा विजयदुर्ग किल्ला वाघोटन नदी समुद्राला मिळते त्या खाडीच्या एकदम मुखाशी वसलेला आहे. अतिशय प्राचीन तितकाच अभेद्य असा हा जलदुर्ग किंवा मिश्रदुर्ग भोजराजा शिलाहार याच्या राजवटीत सन 1193 ते 1206 या काळात हा उभारल्या गेल्याच्या नोंदी मिळतात. राजा भोजचे कोकण प्रांतावर वर्चस्व होते. रिसालदार मिर्झा वली बेगच्या देखरेखीखाली भोजराजाने कोकणामध्ये एकंदर 16 किल्ले बांधले. यामध्येच विजयदुर्गाची उभारणी झाली. पुढे विजयनगरचे सम्राट बहमनी सुलतान आणि विजापूरच्या आदिलशाहकडे हा किल्ला आला. इसवी सन 1653 विजय संवत्सर चालू असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि पूर्वीच्या घेर्याचा विजयदुर्ग झाला. शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्या अगोदर फक्त 5 एकरावर हा किल्ला वसलेला होता. पण महाराजांनी किल्ला ताब्यात घेतल्यानंतर किल्ल्याच्या सभोवताली चिलखती तटबंदी उभारली आणि किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे 17 एकरापर्यंत नेऊन ठेवले. या चिलखती तटबंदीवर 27 भक्कम बुरुज बांधले. त्यापैकी 3 तर अगदी तिमजली आहेत. या स्फूर्तिदायक किल्ल्याची सुरुवात होते ती म्हणजे गोमुखी दरवाजातून, महाराजांचा दुर्ग बांधणीतला एक आजोड प्रयोग. त्यानंतरच्या पुढील काळात सरखेल कान्होजी आंग्रे यांनी विजयदुर्ग किल्ल्यास मराठा आरमारांचे प्रमुख बनवले व पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी यांच्यासारख्या सागरी सत्तेला शह दिला. कान्होजी आंग्रेनंतर त्यांचे पुत्र सरखेल तुळाजी आंग्रे यांनी हा दरारा कायम ठेवला. पुढे 1717, 1720, 1724 या साली विजयदुर्गावर इंग्रज, पोर्तुगीज, डच यांनी स्वतंत्र किंवा संयुक्त असे अनेक हल्ले केले. पण आंग्र्यांच्या पराक्रमामुळे हे सर्व हल्ले परतवून शिवाजी महाराजांनी ठेवलेलं विजयदुर्ग हे नाव सार्थ झाले. या किल्ल्याच्या रचनेबद्दल जर बोलायचं झालं तर 3ही बाजूने समुद्र आणि जमिनीच्या बाजूने खंदक अशी या किल्ल्याची मूळ रचना होती. पूर्वी या खंदकावर लाकडी पूल होता. तो उचलला गेल्यानंतर किल्ला आणि गावाचा संपर्क तुटत असे. परंतु आता तो खंदक पूर्णपणे बुजला आहे आणि आपण त्याच बाजूने किल्ल्यामध्ये प्रवेश करतो. सर्वात प्रथम आपल्याला बाहेरची तटबंदी दिसते आणि ती म्हणजेच पडकोट खुष्की. विजयदुर्ग किल्ल्याला प्रामुख्याने तिहेरी तटबंदी आहे. एक पाण्याच्या कडेने आणि दुसरी त्यापेक्षा थोडीशी वर, म्हणजे सुमारे 30 मीटरपर्यंत जी खंदकांभोवती आणि बुरुजांभोवती आहे आणि तिसरी मुख्य किल्ल्याच्या भोवती आहे. तेथून पुढे पायऱ्यात चढून गेल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराला संरक्षण देणारा एक जिबीचा दरवाजा म्हणजेच आघाडीचा दरवाजा आहे. तटबंदीवर तोफगोळ्याच्या माराच्या खुणा आजही हा किल्ला विजय चिन्हे म्हणून अभिमानाने मिरवत आहे. मित्रांनो, ह्या दोनही प्रवेशद्वारातून तुम्ही पुढे गेल्यानंतर तुम्हाला गोमुख बांधणीचं मुख्य प्रवेशद्वार लागतं.
इथे जाईपर्यंत या किल्ल्याचा दरवाजा कुठे आहे हेच कळत नाही. या महाकाय प्रवेशद्वाराबद्दल जर सांगायचं झालं तर ते पूर्णपणे मोडकळीस आलेलं आहे, परंतु त्याच्या बाजूलाच नगारखाना, देवड्या दिसू शकतील. तुम्हाला खोबणी किंवा आडसर किंवा दिंडी दरवाजा आता ठीकसा पाहता येत नाही. या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये प्रवेश केल्यास डाव्या बाजूला लगेच आपल्याला खलबतखाना दिसतो. अतिशय सायंटिफिकरित्या बांधलेला हा खलबतखाना मोहिमांचं प्लॅनिंग करण्यासाठी वापरला जायचा. येथूनच पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण ध्वजस्तंभाकडे जातो आणि याच ठिकाणावरून तुम्हाला पूर्वीचा खंदकही पाहता येतो. या जागेवरून परत उतरून खाली आल्यानंतर आपल्याला समोर जी जागा दिसते ती म्हणजे सदरेची जागा. हाच जुन्या भोजराजाच्या किल्ल्याचा आतला भाग आहे. तो अजूनही सुस्थितीत आहे, त्यामुळे ती सदर किंवा तो दरबार तुम्हाला आत जाऊन पाहता येतो. सदरेच्या बाजूसच दारुगोळ्याचं कोठार असून याच्या शेजारीच एक भुयार आहे. या भुयारातून तुम्हाला खूप लढा या बुरुजावर जाता येतं. हा बुरुज अत्यंत जबरदस्त आहे. या भुयाराने आपण या बुरुजावरती जेव्हा पोहोचतो तेव्हा या बुरुजाकडे पाहून आपल्याला लगेच लक्षात येतं या बुरुजांवरून तोफांचा मारा चौफेर समुद्रावरच्या जहाजांवरती सहज करणं शक्य होतं. त्यासाठीच या बुरुजाला त्या ठिकाणी बांधलं असावं. तसंच या बुरुजावरून मुख्य दरवाजाकडे येणाऱ्या शत्रूवरही जबरदस्त मारा करता येऊ शकत होता. 1989च्या आसपास आणखी काही माहिती सापडली. त्यामध्ये किल्ल्यापासून आत साधारण 100-150 मीटरवरती एक समुद्राच्या पाण्याखाली 2 ते 2.5 मीटरपर्यंत एक तटबंदी सापडली. ही तज्ज्ञांच्या मते ही तटबंदी 300 वर्षापूर्वीची म्हणजे शिवकालीन असली पाहिजे. त्या काळी ज्यावेळी किल्ल्यावरती हल्ला केला जायचा त्या हल्ल्याला पराभूत करण्यासाठी जी शत्रूची जहाजं असतील ती त्या तटबंदीला लागून त्या काळी बुडाली असा उल्लेख पोर्तुगीज आणि इंग्लिश कागदपत्रांमध्ये आढळतो. मित्रांनो, 300 वर्षापूर्वी विचार करा तुम्ही, अशी तटबंदी बांधली गेली. हे तटबंदी बांधण्याची जी आयडिया आहे ती पण अफलातून, आणि ज्या लोकांनी समुद्राखाली त्या काळी 300 वर्षापूर्वी ही तटबंदी बांधली, खरोखरच भन्नाट आयडिया. त्यांच्या कामगिरीला खरोखर मानाचा मुजरा. याच भुयाराच्या बाजूने जिन्याने तटावर चढता येते. आता आम्ही तटबंदीवरून चाललेलो आहे. या तटबंदीवरून या पूर्ण किल्ल्याला प्रदक्षिणा घालता येते. चला तर. हा मार्ग साधारण 1.5 ते 2 तास तुमचा नक्की घेऊ शकतो. काही ठिकाणी पडझड झालेली असली तरी हा मार्ग तसा सुरक्षित आहे. या फांजीवरून चालताना तुम्हाला वेगवेगळे 20 बुरुज आढळतात. या तटावरून पाण्यामध्ये पाहताना या पाण्यामध्ये झालेल्या अनेक लढायांच्या आठवणी आपल्या मनामध्ये नकळत तरळत राहतात. ॲडमिरल ब्राऊन यानं तरंगता तोफखाना म्हणून जी फ्राम नावाची बोट आणली होती, जहाज आणलं होतं, ते जहाज अक्षरशः मराठ्यांनी समुद्राच्या तळाला बुडवलं आणि इंग्रजांना शेवटपर्यंत हा किल्ला घेऊन नाही दिला. शेवटी त्यांना पेशव्यांबरोबरच आंग्र्यांना हरवून एकदा हा किल्ला घेता आला. इतका हा किल्ला अभेद्य होता आणि इंग्रजांच्या डोळ्यामध्ये तो सल कायम होता. This fort is so big. It took 2 hours to या तटावरून जरी तुम्ही पाहिलं तरी तुम्हाला
तटबंदीच्या शेजारी मोठमोठ्या दगडधोंड्यांच्या राशीखाली ओतलेल्या दिसत आहेत, त्यामुळे लाटांचा मारा डायरेक्ट तटबंदीवर होत नव्हता आणि पाण्याचा जोर कमी होण्यासाठी त्या मदत करत होत्या आणि शत्रूच्याही होड्या सहजासहजी तटबंदीच्या जवळ पोचू शकत नव्हत्या. इतकी छान व्यवस्था या तटाच्या शेजारी केलेली दिसते. या ठिकाणी चालताना एक ब्रिटिशकालीन दीपगृहही दिसतं आपल्याला. हा ज्या काही बोटी येतात या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा दीपगृह आहे. या तटावरून चालताना त्या खाडीचं आणि समुद्राचं जे विहंगम दर्शन होतं ना मित्रांनो, आहा हा हा, मन प्रसन्नच होणार. इतकं ते छान दृश्य आपण आपल्या डोळ्यांनी पाहत असतो. त्या ठिकाणी सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी जर आपण असू तर त्या पाण्यावरून चालणारी गलबतं आणि सूर्याचं विहंगम दर्शन आपलं मन मोहून टाकल्याशिवाय राहत नाही. दीपगृहाच्या पुढे जर आपण चालत राहिलो तर आपल्याला चुन्याचा घाणा आणि शेजारी गोड्या पाण्याची विहीर हे पण पाहायला मिळतं. प्रत्येक बुरुज प्रचंड मोठा आहे. त्या ठिकाणी बसायला कट्टा आहे, पाण्यासाठी डोन पण आहेत आणि तटाखाली कोठारे असलेले आपल्याला दिसतात. इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपण किल्ल्याच्या मुख्य भागामध्ये जातो. त्यांच्या डावीकडे भवानी मातेचं मंदिर, जाखिनीची तोफ आणि साहेबाचे ओटे आहे. साहेबाच्या ओट्याला एक प्रचंड महत्त्वाची ही जागा असं म्हटलं तरी चालेल. हेलियम वायूचा शोध ज्या ठिकाणी लागला ती ही जागा. या ओट्यामुळेच या किल्ल्याला हेलियमचं पाळणाघर असं म्हटलं जातं. 18 ऑगस्ट 1868 सालच्या खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी पृथ्वी व सूर्य यांच्यामधील अंतर सर्वात कमी असलेली ही एकमेव जागा होती. या ग्रहणाचा शोध घेण्यासाठी फ्रेंच शास्त्रज्ञ लॉकियार हा तिथे मुद्दाम आला होता. ते पाहत असताना त्यांच्या लक्षात आलं की सूर्याच्या कडेला एक तांबूस रंगाचं, केशरी रंगाचं एक आवरण येतं. त्यांना त्याचा त्यावेळी अंदाज लागला नाही, परंतु अधिक संशोधनानंतर तो हेलियमच वायू आहे असा त्याला शोध लागला. हेलिओस म्हणजे सूर्य, म्हणून त्याचं नामकरण त्यांनी हेलियम असं केलं. मित्रांनो, इतकी महत्त्वाची आंतरराष्ट्रीय गोष्ट या किल्ल्यावरती घडली आहे. 18 ऑगस्ट जो दिवस आहे तो हेलियम डे म्हणून या किल्ल्यावरती साजरा पण केला जातो. तेथे आपल्याला जुने शासकीय विश्रामगृह दिसतं. या मुख्य भागात प्रवेश केल्यानंतर आपल्याला पाण्याचा प्रचंड मोठा एक हौद दिसतो. या ठिकाणी गडावर लागणाऱ्या शिबंदीसाठी कदाचित पाणी साठवलं जात असे. या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीमध्ये आपण जाऊन आजूबाजूच्या समुद्राचं विहंगम दृश्य निहाळू शकतो. मित्रांनो, तुम्हाला एक नम्रतेची विनंती आहे. हे महाराष्ट्रातील जे गडकोट आहेत, किल्ले आहेत ना, ते महाराष्ट्राचं वैभव आहेत. या स्वराज्यासाठी, या मराठा साम्राज्यांसाठी अनेक वीरांनी त्यांचं बलिदान दिलं, प्रयत्नांची शर्थ केली, शत्रूंविरुद्ध लढले. या सर्वांचं नाव कुठेही लिहिलेलं नाहीये. मग तुम्ही तुमची नावं लिहिण्याचा का अट्टहास धरताय? त्याने काहीही साध्य होणार नाही. हा एक गुन्हा आहे मित्रांनो. तेव्हा आपल्या सगळ्या स्वराज्याच्या गडकोटांचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. ते वैभव सांभाळणं ही आपली खरी जबाबदारी. हे वेळीच ओळखा. सदरेपासूनच काही अंतरावर असलेल्या तटाखालच्या भुयारातून तुम्हाला डायरेक्ट समुद्राच्या कडेला निघता येतं. युद्धकाळात नौकांवर किंवा गलबतांवर युद्धाची सामग्री नेण्यासाठी या भुयाराचा उपयोग केला जात असावा. शिवकाळामध्ये विजयदुर्ग म्हणजे मुंबईच्या इंग्रजांच्या आणि गोव्याच्या पोर्तुगीजांमधला सागरी महामार्गातला मध्यबिंदूच. शिवाजी महाराजांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच आणि सिद्ध्यांच्या सागरी सत्तांना जरब राहावी म्हणून आरमाराचं एक प्रकारचं बांधलेलं लष्करी ठाणच जणू.
याच वाघोटन नदीच्या खाडीतून त्या काळी सागरी महामार्गाने परदेशातून आलेला माल खारेपाटणच्या बाजारपेठेत व पुढे कोकणातून देशावर जात असे. समुद्रातून आलेली मोठी व्यापारी जहाजं या उथळ खाडीतून पुढे जाऊ शकत नसल्याने मराठ्यांची छोटी गलबतच फक्त त्या ठिकाणी चालत असे. त्यामुळे या महत्त्वाच्या टोल पोस्टची मालकी शिवाजी महाराजांनी कायम आपणाकडे ठेवली. हा किल्ला पाहून झाल्यावर काय शिकावं, तर राज्याच्या सागरी सीमांवर असणारा जबरदस्त वचक आणि परराष्ट्रविषयक व्यापार धोरण ही शिवरायांची दूरदृष्टी जरी आपल्याला कळाली ना, तरी आजच्या काळात सागरी मार्गाने होणारे भ्याड हल्ले, स्फोटके आणि कसाबसारखे पशु पुन्हा या भारतभूमीत कधीच पाय ठेवू शकणार नाही ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. आणि या महापुरुषाच्या प्रती मनोमन नतमस्तक होऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. चला तर मित्रांनो, आता आपल्या परतीच्या वाटेवर असणारं गिरे गावातलं रामेश्वराचं मंदिर आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.